नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी दिनकर धर्मा पाटील, लता दिनकर पाटील, भारती रवींद्र धिवरे, संगीता बाळासाहेब घोटेकर आणि अमोल दिनकर पाटील यांनी अधिकृतपणे अर्ज सादर केले। सातपूर येथील ESI मैदानापासून ते सातपूर मनपा कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी होत भव्य रॅली काढण्यात आली। ढोलताशांच्या गजरात भाजपाच्या घोषणांनी सातपूर परिसर दणाणून गेला। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजप इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी प्रभागातील विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभारासाठी आपण निवडणूक लढवत आहोत, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास व्यक्त केला। याबाबत दिनकर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी। पाहूयात। नगरपालिकेचे बिगुल वाजलेले आहे। नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या सोबत आहे दिनकर अण्णा पाटील। अण्णा, काय सांगणार आपण आज उमेदवारी दाखल केला आहे? प्रभाग क्रमांक 9 मधून मी स्वतः अमोल पाटील, भारतीताई धिवरे, संगीताताई घोटेकर, लता पाटील आम्ही सर्वांनी अर्ज दाखल केलेला आहे। स्वयंस्फूर्तीने नागरिक आपल्या पाठीमागे आलेले या ठिकाणी काय त्यांचं प्रेम आहे, काम आहे। वर्षानुवर्षापासून हे सर्व माझ्या परिवारातले, कुटुंबातले आहेत। त्यामुळे सर्व आपण बघितलं असेल, 3 तास झाले इथं, ते एकही माझे बंधू भगिनी इथून गेले नाही। ते आमच्या कुटुंबावर, आमच्या कामावर खूप त्यांचं प्रेम आहे। आपण कुठल्याही पक्षात गेलात, कुठल्याही पक्षातून कुठल्याही पक्षात आलात, पुन्हा BJP आलात तरी जनता आपल्या पाठीमागे येते, काय सांगा? तेवढंच कारण आहे, काम केलं का लोक बरोबर राहतात। प्रभाग क्रमांक 9 म्हटलं की दिनकर अण्णा पाटील या प्रभागामध्ये दिनकर अण्णा पाटील यांचं काम बोलतं, म्हणूनच जनता त्यांच्या पाठीमागे येते असं दिनकर अण्णा पाटील यांचं मत आहे। तसेच आपण युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील देखील आपल्या सोबत आहेत। त्यांचं देखील कार्य मोठं आहे। आज नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आज नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील, संगीता बाळासाहेब घोटेकर, लता दिनकर पाटील, भारती रवींद्र धिवरे व मी स्वतः अमोल दिनकर पाटील त्या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। खऱ्या अर्थाने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी केंद्रापासून तर राज्यापर्यंत हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्या ठिकाणी काम करण्यासाठी हे सोपं एक मार्ग असतो। म्हणून त्या ठिकाणी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। या ठिकाणी 4 उमेदवार इच्छुक जेवढे उमेदवार होते ते या ठिकाणी दाखल केलेला आहे। 9 महाराष्ट्र